नमस्कार शिक्षक मित्रांनो, जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्याबाबत शासन निर्णय. चला तर शासन निर्णय आपण समजून घेऊया. दिनांक 29 जुलै 2026 चा शासन निर्णय आहे. यामध्ये प्रस्तावनेमध्ये सांगितलेले आहे, जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक इत्यादी पदांवर त्या पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येते. सदर पदोन्नती ज्येष्ठता नि पात्रता या आधारावर दिली जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इर्शाद-ए-तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या न्यायनिर्णयानुसार टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठीची आवश्यक पात्रता ठरवली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये प्रत्येक वर्षाच्या 1 सप्टेंबर हा पदोन्नती प्रक्रिया सुरू होण्याचा दिनांक ठरवण्यात आला आहे. या आधारावर संदर्भ क्रमांक 2 अन्वये पदोन्नती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 14/5/2026 रोजीच्या पत्रास माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका क्रमांक 4574/2026 अन्वये आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणाचा निर्णय दिनांक 10/7/2026 रोजी पारित झाला असून त्याद्वारे संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 14/5/2026 रोजीचे पत्र रद्दबातल ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एकसूत्रता असावी, जेणेकरून विद्यार्थी हित व शिक्षकांना दिलासा मिळेल, या दृष्टीने कार्यवाही करण्यासंदर्भात शासन निर्णय देण्यात आला आहे. सदर निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासन निर्णयामध्ये काय समाविष्ट केलेले आहे ते आपण पाहूया. संदर्भ क्रमांक 2 येथील 14/5/26 रोजीचे पत्र 10/7/26 रोजी पासून रद्दबातल ठरविण्यात येत आहे. जे शिक्षक टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबर सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत, त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचारक्षेत्रात करण्यात यावा. दिनांक 10/7/26 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत, या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया सुरू झाली आहे असे समजण्यात येईल. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते, मात्र दिनांक 14/5/26 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले असे शिक्षक यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवा ज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी. 4. पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एकसूत्रता असावी, यासाठी खालील प्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीबाबत माहे-ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचारक्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी, टीईटी/सीटीईटी सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत 31/8/26 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. पुढील वर्षी पासून करावयाच्या पदोन्नतीबाबत प्रत्येक वर्षाच्या दिनांक 1 जानेवारी रोजी
असल्यास तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. या संदर्भात असलेल्या हरकती सूचना विचारात घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात यावी. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसल्यास दिनांक 1 जानेवारी रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारची कार्यपद्धती यामध्ये देण्यात आलेली आहे.